आज आम्ही निघालोय आमच्या गावाकडे, आमच्या घरी. परतीचा प्रवास चालू झालाय आमचा. एवढा प्रवास केला आणि आत्ता आम्हाला जाणवतंय की आम्ही काहीतरी केलंय. मस्त आई. 510 किलोमीटर झाले आज. रेकॉर्ड ब्रेक आहे. तुम्ही बघू शकता चारही साईडला बर्फ आहे. बापरे, बर्फामध्ये चालण्याचा एक्सपिरियन्स वेगळाच आहे. बर्फात जर येणार असाल तर गॉगल लावल्याशिवाय पर्याय नाही. कुठे कुठे जातात लोक यार फोटो काढायला. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आता आहे सरचूमध्ये आणि काल मी इथे स्टे केला होता. असे बंकर बनवलेले असतात बेडरूम टाईप. रात्र चांगली गेली, जेवण काय एवढं खास नव्हतं. सो आता आमचं डेस्टिनेशन असणार आहे मनाली. सो नेमका माईक पण खराब झाला आहे कॅमेराचा, काय करू समजत नाही. नशीब इयरफोन कॅरी केला होता, मोबाईलवरून रेकॉर्ड करून सगळं करणार आहे. बघूया कसं काय होतंय. इथून पेट्रोल पंप आहे 107 किलोमीटर. आम्ही काल ॲडव्हान्समध्ये टाकून घेतला 3 लिटर. कारण काय प्रॉब्लेम आला तर काय करू शकत नाही ना. सो चला भेटूया मोठ्या ब्लॉगमध्ये. सो चला निघूया आता आपण. आज सगळं पॅक केलं आहे, कवर केलं आहे, कारण काल खूप धूळ उडाली बॅग कपड्यांवर सगळ्यांवरच. ओके, जय बजरंगबली. पूर्ण पॅक व्हायला झालं यार. हो पुढे इथून मनालीचं डिस्टन्स आहे 177 किलोमीटर. 177 किलोमीटर कमी जरी वाटत असले तरी 100% आज आम्हाला संध्याकाळ होईल जायला. हे बघा, हे असेच ऑफरोड असणार आहेत. त्या ब्रिजचं काम चालू आहे. सो हे असे रस्ते कुठपर्यंत असणार आहेत याची काय आयडिया आम्हाला नाही आहे, कारण आम्ही हा रूट पहिल्यांदा करतो आहे. आम्ही येताना माहितीच आहे तुम्हाला, श्रीनगर जम्मू मार्गे आलो. रोड कंडिशन 1 नंबर. आज पण कालसारखी चढाई असणार आहे. ही आजच्या दिवसाची शेवटची चढाई. त्यानंतर पूर्ण सरळ रूट आहे दिल्लीपर्यंत. ओके हॉर्नेट, फक्त आज साथ नाही मला. उद्या बसून तू सपाट्यावर जायस. बघितलं मी, बेकार स्ट्रगल करते रे गाडी आपली. मुके साईड थांबूया ना. राईट नाही तिकडून नाही. तिकडं जाऊ दे, चलिए आता सर. आम्ही भिजलोय.
आता आम्ही आहोत बारलाच्या टॉपला. जर थांबलो इकडे कारण तुम्ही बघू शकता चारही साईडला बर्फ आहे. क्या क्या सीन है भाई? सीन एकदम मस्त आहे. थंडी बर्फाचा गार लागतो. बर्फाचं थंडी नाही लागत आहे ना? थंडी जरा बघ वारे असते ना, वारे तर थंडी लागली असते. एवढ्या बर्फात असून पण आम्हाला थंडी लागत नाही. बापरे, बर्फामध्ये चालण्याचा एक्सपिरियन्स वेगळाच आहे. पाय असे आतमध्ये घुसतात बर्फाच्या. युट्यूबला टाकायचे. आमचा ऑडियन्स व्हेज आहे. कुठे कुठे जातात लोक यार फोटो काढायला. ते बघ मारतात तिकडे गेले. ते बघ बाईक्स आम्ही इथे पार्क केलेत. बर्फात जर येणार असाल तर गॉगल लावल्याशिवाय पर्याय नाही. कारण जो हा सफेद आहे ना, सगळा बर्फाचं रिफ्लेक्शन, सूर्याचं रिफ्लेक्शन तोंडावर येतं, डोळ्यावर. डोळे दुखायला लागतात. स्वतः आम्ही निघतो इथून मनालीसाठी नॉनस्टॉप. मध्ये कुठे जेवायला थांबू बस. एवढी थंडी नाही जेवढी वाटली होती. हा, आता कुठे थंडी लागते? थंडी नाही लागत आहे. शपथ जिस्पाला आलोय आपण. आणि जिस्पाची ग्रीनरी तुम्ही बघूच शकता. इथले डोंगर यार, इथले डोंगर खूप वेगळे आहेत. पोरं गेलेत माझ्या पुढे, मी थांबलोय रेकॉर्ड करत करत येतोय. भारी, खरंच मस्त. मनालीची वाईब यायला लागली, सुरुवात झाली मनालीची वाईब यायला. आता मी पोटाला ढाबा म्हणून इथे आलोय. थोडंसं नाश्ता वगैरे करू आणि मग परत नॉनस्टॉप मनाली. तर वाजले 12:30. नाश्ता केला आम्ही इथे. ऑमलेट पराठा टेस्टी होता, पण महाग आहेत यार खूप इकडे महाग आहे. चालतं कारण कसं पहाडी इलाका आहे, पहाडी एरिया आहे, त्याच्यामुळे इथे सगळं महागच भेटणार. सो मस्त आहे जिस्पा, खरंच मस्त आहे. जिस्पाबद्दल फक्त मी ऐकलं होतं, बघितलं होतं यूट्यूबला. पेट्रोल फिलिंग झाले. आता डिरेक्ट मनाली. 66 किलोमीटर आहे इथून मनाली. आपण आता घाट सेक्शन उतरायचे. हे बघा किती घाट असतात रे. याला कसा समजला असेल रोड, कुणाला कसा काढायचा आहे. पण हे डेंजर काम आहे. एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर डायरेक्ट.
मनाली फक्त 50 किलोमीटर आणि इथं तुम्ही बघू शकता भले मोठे डोंगर आहेत बर्फाचे, पण थंडी अजिबात नाही आहे. याचा अर्थ आम्हाला लक्षात आला, थंडी फक्त हाय पासेसला लागते, बर्फाच्या एकदम जवळ गेल्यावर. सो फायनली आम्हाला ज्या टनलची आतुरतेने वाट बघत होतो, तो अटल टनल रोहतांग, त्यामध्ये आता एंट्री आम्ही करतोय. वाव, कसला क्लिअर आहे रे. आज आमचं स्वप्न होतं अटल टनल मार्गे एकदा तरी यायचं, म्हणून आम्ही रोहतांग पास मिस केला आहे. नाहीतर इथून अटल टनलची जी एंट्री आहे तिथून आपण एक लेफ्ट पण घेऊ शकतो, तो डायरेक्ट जातो रोहतांग पासला. A few hours later. आज डेस्टिनेशनला आम्ही लवकरच पोहोचलो, म्हणून म्हटलं जरा बाहेर फिरावं मार्केटला. उद्या पण लवकर पोहोचणार आहे 4 वाजता. उद्या जरा लवकरच निघायचं आहे, कारण उद्याचं डेस्टिनेशन जरा जास्तच आहे. दिल्ली 550 किलोमीटर उद्याचं टार्गेट आहे आमचं. नाही मध्ये नाही बंद. गर्दी खूप असते इकडे, ट्रॅफिक जाम होतं. बाईकने फिरू नाही शकत तुम्ही, तुम्हाला चालायलाच लागेल. हे बघ आर्मी कलरचं जॅकेट भाई, बघूया. चल जाऊया जरा रेट जाऊन. हा भाई आवडला आपल्याला रे. हा नाही रे, हा जरा जास्त अति आहे. काय मार्केट आहे यार, फुल क्राऊड आहे, फुल क्राऊड मार्केटमध्ये. ते घेतलेच तिथे, मी नाही ती घेतली, पण अरे ह्या महाबळेश्वरला पण भेटतात ह्या बॅग. ही बघा गर्दी किती आहे, बापरे. राहू दे आपलं मराठी एडिशन. राहू दे, हा आता तिथेच राहू दे. The next day. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. सो आता वाजले 6:30. आम्ही निघालो आहे मनाली टू दिल्ली. आज आमचं डेस्टिनेशन आहे दिल्ली. अंतर दाखवतं आहे 510 की 510 किलोमीटर अंतर दाखवतं आहे इथून. आजच्या दिवसात कवर करायचं आहे, आज आमचं टार्गेटच आहे. कारण आमची 1 तारखेची तिकीट आहे. आज काही करून पोचून उद्याचा दिवस आम्हाला रिलॅक्स ठेवायचा आहे. मनालीत होतो आम्ही कालची पूर्ण रात्र. आज सकाळी निघालो आहे, पण थंडी काय एवढी ठीकठाक आहे थंडी इकडे, म्हणजे फिरण्यासारखी आहे. आणि जर तुम्ही लडाखची थंडी बघाल, लडाख हरदुंगला, बापरे पगार असतात. मनालीला ठीक आहे, फिरण्यासारखी थंडी आहे. म्हणजे आपण काय बोलू, गुलाबी थंडी बोलतात त्या टाईप. पुढच्या वेळी आणखी काहीतरी वेगळं असेल, त्यावेळी राहिलेले सगळे स्पॉट्स करून टाकू. वेळेच्या कमतरतेमुळे आम्हाला सगळे स्पॉट नाही करता आले. आता आपण ज्या गावामध्ये आहोत त्याचं नाव आहे सुंदरनगर.
सुंदरनगर नावाप्रमाणेच आहे. डाव्या साईडला शेती आहे, इकडे फुलांची वगैरे झाडं आहेत, ग्रीनरी आहे ग्रीनरी. बरेच दिवस आम्ही ग्रीनरी खूप मिस केली होती, बर्फच बघत होतो. क्लायमेटमध्ये एवढा फरक होतो पटकन. आम्ही सरचूपर्यंत होतो तेव्हा बेकार थंडीमध्ये होतो. सरचूटून जसं आम्ही मनालीला पोचलो लगेच टेम्परेचर खाली झालं, लगेच टेम्परेचर वाढलं. या रूटमधून जर मनाली रूटमधून तुम्ही आलात ना तर तुमचं अल्टिट्यूड हळूहळू नाही फास्टच वाढेल. वरती जाताना फास्ट वाढेल आणि खाली निघताना म्हणजे दिल्लीकडे जाताना फास्ट कमी कमी होत जाईल. तेच उलट जम्मू काश्मीर रूटने आहे. जम्मू काश्मीर रूटने जर तुम्ही लेहमध्ये जात असाल तर तुमचा अल्टिट्यूड हळूहळू वाढतो. तुम्हाला त्या वातावरणाची सवय होते, त्रास होत नाही अजिबात, मजा येते. त्या रूटची एक वेगळी मजा आहे. इथे कसं, इथे रोड जरी चांगले असले तरी तुम्हाला या रोडला ट्रॅफिक खूप मिळेल, त्या रोडचं तसं नाही आहे. A few hours later. मित्रांनो, दिल्लीला पोचलोय आम्ही. आजचा दिवस खूप स्ट्रेसफुल होता. स्ट्रेसफुल म्हणजे 510 किलोमीटर ना रे, बापरे 510 किलोमीटर झालेत आज. रेकॉर्ड ब्रेक आहे आमच्याशी, बाकी कोणाची नाही, आमच्याशी रेकॉर्ड ब्रेक आहे. चल असं चल जागा भेटली तिथे मार. मुके कुठे आहे? चल माझ्या पाठपुढे आहे मुके, शान आहे. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडला असेल. आज काय परतीचा प्रवास, बाकी काय नव्हतं आजच्या ब्लॉगमध्ये. उद्या आहे रविवार. उद्या आमच्या गाड्या आम्ही रेल्वे स्टेशनला नेऊन पॅकिंगची प्रोसेस करू, जेणेकरून आम्हाला 1 तारखेला काही प्रॉब्लेम होणार नाही. आम्हाला आमच्या गाड्या आमच्या सोबतच हवेत. 1 तारखेला आमची ट्रेन आहे. सो काल दिवसभर आमच्या दादाच्या घरी आरामच होता. परवा आम्ही संध्याकाळी आलो. दिल्ली ट्रॅफिक बाबा विचारूच नका. दिल्ली ट्रॅफिकमध्ये खूप वेळ गेला. एक 5-5 किलोमीटर अंतर कापण्यासाठी आम्हाला अर्धा तास लागत होता. सो काल दिवसभर दादाच्या घरी आराम केला. बाहेर जरा फिरलो, सरोजिनी मार्केट वगैरे. रात्री इंडिया गेटला गेलेलो. आणि आज आपला परतीचा दिवस आहे मुंबईसाठी. आज ट्रेन आहे आपली संध्याकाळी 5:30 वाजता. वाजलेत 12. आत्ता निघालोय निजामुद्दीन रेल्वे स्टेशनसाठी. आम्ही तिथे जाऊन बाईक ट्रान्सपोर्टची प्रोसिजर करू पूर्ण. लेह लडाखपेक्षा खरेदी आमची इकडे दिल्लीला जास्त झाली. सरोजिनी मार्केटला एवढं चीप मिळतं ना सगळं, आणि दादाच्या ओळखीवर तर आम्हाला बराच डिस्काउंट मिळाला. बराच म्हणजे खूपच डिस्काउंट मिळाला. फायनली आम्ही मुंबईला पोचलोय. मुकेशची बाईक, डॉमिनर आणि माझी बाईक. सो इथून आम्ही आता जातोय अंकेशकडे. चला पुन्हा बाईक लोड झालेत. आत्ता लोड झालेत पावसाच्या भीतीने. काहीतरी प्लास्टिक वगैरे लावायची काही गरज नव्हती खरं तर. पाऊस इकडे चालूच आहे. बेकार वजन झालं बाईकवर. अजून 1.5 तासाचा प्रवास आहे आमचा अंकेशकडे जाण्यासाठी नेरूळला. सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत करतो तुमचं नवीन त्याच व्हिडिओमध्ये. सो आज तारीख आहे 3 जुलै. काल आम्ही अंकेशकडे राहिलेलो. काल आम्ही दिल्ली टू मुंबई सेंट्रल असा प्रवास ट्रेनमधून केला. गाड्या आमच्यासोबतच होत्या ट्रेनमध्ये. गाड्या उतरवल्या आणि गेट पास भेटेपर्यंत खूप वेळ गेला. आम्ही खूप इरिटेट झालेलो. भूक खूप लागलेली आम्हाला. अक्षरशः वैताग गेलो म्हणून आम्ही काहीच शूट केलं नाही. म्हणजे आमची मनस्थितीच नव्हती अजिबात काही व्हिडिओ शूट वगैरे करायची. तुम्ही काळजी घ्या. तुम्ही जेव्हा कुठलीही गोष्ट ट्रान्सपोर्ट कराल
मग काही असेल, बाईक असेल किंवा आणखी काही वस्तू असतील, तेव्हा तुम्ही तुमची काळजी घ्यायची आहे. पॅकिंग स्वतः बघायची आहे कशी करतायत. सो निष्काळजीपणा होता कामा नये. पिंट्याची गाडी तर त्यांनी म्हणजे बाहेर काढताना पाळले. ठीक आहे, क्रॅश गार्ड असल्यामुळे तिला काही झालं नाही, बट क्रॅश गार्ड नसता तर मोठं नुकसान झालं असतं. आज सकाळी या 3 तारीख आज आम्ही निघालो आहे आमच्या गावाकडे, आमच्या घरी. परतीचा प्रवास चालू झाला आहे आमचा. परतीचा प्रवास दिल्लीपासूनच चालू झाला आहे, मनालीपासूनच. पण आता अगदी जवळ असल्यामुळे ओढ लागली घराची. आता आम्ही पेंडला आहोत. इथून आमच्या घराचं अंतर मला वाटतं 160-170 वगैरे असेल किलोमीटर, 180 समथिंग. बस आता घरात जायचं आहे. घरातल्यानं किती दिवस बघितलं नाही. आणि एक असं असतं, खरं आहे बोलतो ते आपण, जेव्हा आपल्याला कुठे बाहेर जायचं असतं, बाहेरचे डेस्टिनेशन असते नवीन, तेव्हा आपल्याला हौस असते. त्या हौसेपोटी आपण बऱ्याच काय म्हणजे आपल्याकडून न होणाऱ्या गोष्टी पण आपण करून जातो. लाईक किती वजन उचला, किती बॅगा न्या खांद्यावर. तेच आम्ही जेव्हा आता परतीच्या प्रवासाला लागलो ना, तेव्हा हेच वजन आम्हाला जड वाटायला लागलं. कारण आमची हौस मिटलेली ना, आमचं स्वप्न पूर्ण झालेलं लडाखचं. आता काय घरीच जायचं आहे. सो हे एक असतं. आमच्या तिघांच्या बाबतीत हे झालंय. आता यापुढे आणखी व्हिडिओज येतील. हे लडाख पुरता आम्ही थांबू असं मला नाही वाटत. हे लडाख सिरीज कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा आणखी काही व्हिडिओ येऊ शकतात, येतीलच. थोडा गॅप घेऊ आम्ही आणि त्याच्यानंतर आणखी एक ट्रिप आमची लॉंग ट्रिप असणार आहे. आता रिव्हील नाही करत आहे, तुम्ही बघालच पुढे. आता थांबणार नाही आम्ही, अभी तो सुरुवात की आहे. आत्ता म्हणजे एवढं आम्ही सगळं केलं, एवढा प्रवास केला आणि आत्ता आम्हाला जाणवतं आहे की आम्ही काहीतरी केलं आहे. आत्ता आम्हाला जाणीव होती त्याची. कारण इथून 15 दिवस आम्ही गायबच होतो. आत्ता वाटतंय काहीतरी आम्ही केलंय भाई, काहीतरी केलंय आम्ही. बस फक्त आता इथून 18 किलोमीटरवर घर आहे आमचं. डायरेक्ट तिकडेच भेटूया आता. चल ये अरे या. हलवलं भेटले रे नाही धुतल्या. ए गाड्या लाईनीत लावा. कैसन हो? मस्त. आई हेल्मेट पण काढलं नाही.